मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक वेगळंच नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आलंय. या प्रकरणातील आरोपींनी सुग्रीव कराडचं नाव घेतल्यानं संपूर्ण प्रकरणाला एक वेगळी कलाटणी मिळाली आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या उपस्थितीत या प्रकरणात पहिली सुनावणी झाली. यात आरोपी जयराम साठे आणि महेश केदार यांनी सुग्रीव कराड हे नाव घेतलं. यानंतर हा सुग्रीव कराड नेमका कोण आणि त्याचा संतोष देशमुख, धनंजय मुंडे, सुदर्शन घुले यांच्याशी काय संबंध असे प्रश्न उपस्थित झाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी सुग्रीव कराडचं नाव आल्यानं प्रकरणाला वेगळं वळण लागले. वाल्मिक कराड आणि सुग्रीव कराड यांचं जरी आडनाव सारखं असलं तरी तो वाल्मिक कराडचा रक्ताचा नातेवाईक नाही. मात्र सुग्रीव हा धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यानं नेमकं कुणाचं काम केलं याबाबत मात्र शंका उपस्थित केली जात आहे. सुग्रीवनं बजरंग सोनवणे यांची कन्या हर्षदा हिच्या विरुद्ध नगरसेवक पदासाठी अर्ज भरला होता. या निवडणुकीत बजरंग सोनवणे यांच्या मुलीचा पराभव झाला होता. ही राजकीय गेम करण्यासाठी सुग्रीवला विष्णू चाटेनं रसद पुरवल्याचा आरोप झाला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत सुग्रीव कराड आणि बजरंग सोनवणे यांची जवळीक वाढली. तो विष्णू चाटेच्या विरोधात काम करण्यास सुरुवात केली. सुग्रीव कराड हा मूळचा धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता. मात्र मागील लोकसभा निवडणुकीत त्याची भूमिका ही संशयास्पद राहिल्यानंतर सुग्रीव कराड याला धनंजय मुंडे यांनी बाजूला केलं होतं. लोकसभा निवडणुकीनंतर सुग्रीव कराडनं थेट बजरंग सोनवणे यांच्यासाठी काम करणं सुरू केलं. पूर्वी सुग्रीव कराड आणि बजरंग सोनवणे दोघेही धनंजय मुंडे यांचेच कार्यकर्ते म्हणून काम करत होते. 2022 साली केज नगरपंचायत निवडणुकीमध्ये सुग्रीव कराड यांनी बजरंग सोनवणे यांची मुलगी डॉक्टर हर्षदा हिच्या विरोधात नगरसेवक पदासाठी फॉर्म भरला होता. यात बजरंग सोनवणे यांच्या मुलीचा पराभव झाला. या पराभवासाठी विष्णू चाटे यांनी सुग्रीव कराडला रसद पुरवल्याचा आरोप बजरंग सोनवणे यांनी केला होता. मात्र कालांतरानं सुग्रीव कराड याला खासदार बजरंग सोनवणे यांनी जवळ घेत त्याचा वापर विष्णू चाटेच्या विरुद्ध करण्यास सुरुवात केली. यानंतर विष्णू चाटे याचा खंदा समर्थक सुदर्शन घुलेनं सुग्रीव कराडला अंगावर घेतलं. संत भगवान बाबा जयंती उत्सवापूर्वी विष्णू चाटे आणि सुग्रीव कराड यांच्यात बैठक झाली. त्यावेळी सुदर्शन घुले सुग्रीवच्या अंगावर धावून गेला. सुग्रीवची केज तालुक्यातील डॉन अशी ओळख आहे. बैठकीवेळी झालेल्या राड्यामुळे आता केजचा डॉन कोण अशी चर्चा सुरू झाली. केज तालुक्यात संत भगवान बाबा जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. मागच्या वर्षी जयंती उत्सवासाठी केज येथील शासकीय विश्रामगृहावर सर्व समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये विष्णू चाटे आणि सुग्रीव कराड हे दोघेही उपस्थित होते. या बैठकीदरम्यान विष्णू चाटे आणि सुग्रीव कराड यांच्यात जयंतीच्या नेतृत्वावरून खडाजंगी झाली. त्यात सुदर्शन घुले यानं विष्णू चाटे याच्या बाजूने उभं राहत सुग्रीव कराड याच्या अंगावर धावून जाण्याची घटना घडली होती. तेव्हापासून सुग्रीव कराड हा प्रचंड अस्वस्थ होता. कारण केज तालुक्यामध्ये सुग्रीव कराड हा डॉन म्हणून ओळखला जातो. याच बैठकीमधून विष्णू चाटे यालाही सुदर्शन घुलेसारखा खंबीर पाठीराखा मिळाला होता. आणि इथूनच खऱ्या अर्थानं केज तालुक्यातील डॉन कोण अशी स्पर्धा सुग्रीव कराड आणि सुदर्शन घुले यांच्यामध्ये लागली होती. मग या सुग्रीव कराडचा संतोष देशमुख प्रकरणाशी काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. संतोष देशमुखचा आणि सुदर्शन घुले यांच्यात वाद झाल्यानंतर हा सरपंच आपल्याला मारतोय ही भावना आरोपींच्या मनात झाली होती. यामागे सुग्रीव कराड असल्याचा त्यांचा संशय होता. त्यानंतर त्यांनी सरपंच संतोष देशमुख याच्या अपहरणाचा कट रचला. संतोष देशमुख यांचं अपहरण होण्याअगोदर सरपंच देशमुख यांनी आपल्या व्हॉट्सअपला बाप तो बाप रहेगा असा स्टेटस ठेवला होता. त्याला सुदर्शन घुले, प्रतीक घुले यांच्या मारहाणीचा फोटो लावला होता. त्याचा रागही सुदर्शन घुले आणि गँगला होता. सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण केल्यानंतर या गँगनं त्यांनी आम्ही सगळ्यांचे बाप आहोत हे सांगण्यासाठीच मारहाण केली होती. बरं, हा केज तालुक्याचा डॉन म्हणून घेणारा सुग्रीव कराड नेमका आहे तरी कोण? तर हा सुग्रीव कराड मूळचा केज तालुक्यातील तांबवा गावचा आहे. तो सध्या केजमध्ये वास्तव्यास असून गेल्या अनेक वर्षापासून तो राजकीय क्षेत्रात चांगलाच ऍक्टिव्ह आहे. त्याची आई पंचायत समिती सदस्य होती तर पत्नी केजची नगरसेविका आहे.
सुग्रीवची पार्श्वभूमी ही गुन्हेगारीची आहे. त्याच्यावर मारहाण, खून, दरोडा, अत्याचार, दंगल केल्याचे गंभीर आरोप दाखल झाले आहेत. ज्यावेळी संतोष देशमुख यांनी घुले आणि त्यांच्या टोळक्याला मारहाण केली होती, त्यावेळी संतोष देशमुख याच्या तोंडून सुग्रीव कराडचं नाव आलं होतं, अशी माहिती समोर येते.